पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नीक म्हणतीये ना, नीक नीक। पुन्हा जर या पॅलेसच्या आसपास जरी दिसलीस ना तरी तंगडं मोडून ठेवीन। उचलते, नीक। काय केलंय मी? फ्रॉड आहेस, फ्रॉड। बस। मगासपासून मला फ्रॉड फ्रॉड म्हणताय? मी फ्रॉड आहे? खऱ्या फ्रॉड तर तुम्ही आहात। एक नंबरच्या खोटारड्या। जी बाई आपल्या माणसांचा विश्वासघात करते ना ती माझ्याशी काय खरी वागणार? फ्रॉड लायर तू आहेस सिम्मी चौधरी, तू। एक शब्द जरी बोललीस ना डान्सचं करिअर कायमचं संपवीन मी तुझं। मग तुझ्या त्या बेकारड्या आई बरोबर लोणचं विकत बस भर बाजारात। नीक। फसवलंयस तू मला। हे सगळं करायला भरीस पाडलंयस। तुझं ना कधीच भलं होणार नाही। स्वतः खोदलेल्या खड्ड्यात तू स्वतःच पडशील एक दिवस। आणि तुला काय वाटतंय मी गप्प बसेन? यश सरांना भेटून सगळं खरं सांगणार आहे मी। ही बाई तुमची काकू तुमच्याशी खोटं बोलतीये। तुमची सगळी संपत्ती हडप करायला निघालीये। सगळं खरं सांगणार मी त्यांना। सांगून तर बघ, सांगून तर बघ यशला तुझे बोलीस एक शब्द तरी सांगून बघ। मग काय करते तुझं तू बघ। नाही तुझे तुकडे तुकडे केले ना तर नावाची सिम्मी नाही मी। बोल तर एकदा यश समोर बोलून तर दाखव। माझी सिम्मी काय चीज आहे ना हे दाखवून देईन मी तुला। सिम्मी चौधरी म्हणतात मला, कळलं ना? जिवंत राहायचं असेल ना तर आत्ताच्या आत्ता या पॅलेस मधून निघायचं। स्टॉप, स्टॉप। धमकावताय मला? घाबरणार नाही मी। येऊ जायला लक्षात ठेवेन, सगळं सांगितलं ना। ही जर या पॅलेसच्या आसपास दिसली ना तर नोकरी जाईल तुमची, लक्षात ठेवा। थँक गॉड सिम्मी, थँक गॉड थोडक्यात वाचलीस तू की? थोडक्यात वाचलीस। या चिल्लर रेवतीला या घराबाहेर काढणं एवढं कठीण नव्हतं खरं तर तुझ्यासाठी। पण ती अनुष्का मेहता ती एवढी सोपी नसेल। तिच्यापासून तुला खरा धोका आहे सिम्मी। आणि लक्षात ठेव कुठल्याही परिस्थितीत ती अनुष्का मेहता या घरात कधीही यायला नको। पप्पा, पप्पा आय एम सॉरी। प्लीज मला माफ करा पप्पा। पप्पा माझी चूक होती पप्पा। खरं सांगते मी त्या रेवतीला परीसाठी ते आणलं नसतं ना तर हे सगळं काहीच घडलं नसतं। सॉरी पप्पा। पप्पा माझ्यामुळे तुम्हाला इतका मनस्ताप झाला। आय एम सो सॉरी। आय एम सॉरी यश, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। आय एम सॉरी। काकू अगं तू कशाला सॉरी बोलतेस? तुला काय माहिती होतं का ती अशी वागणार आहे ते? हे बघ यात तुझी काही चूक नाहीये। प्लीज डोंट ब्लेम युअरसेल्फ। यश, यश प्लीज बिलीव्ह मी। विश्वास ठेव माझ्यावर। मी त्या रेवतीला फक्त आणि फक्त आपल्या परीसाठी आणलं। पप्पा प्लीज बिलीव्ह मी। काही दिवसांसाठी का होईना पण त्या रेवतीने नेहाची पोकळी भरून काढली। काय घडलंय ते इतकं भयानक आहे ना की मला तर कोणावर विश्वास ठेवा, कोणाशी बोलावं काहीच कळत नाही। मला काही यश, यश मला काय वाटतं माहिती? आता आपल्या परीचं काय होईल? म्हणजे ही रेवती निघून गेल्यानंतर आपली परी पुन्हा तिच्या कोशात जाणार नाही ना? माय गॉड हे सगळं जे चाललंय ते सगळं भयानक आहे ना। मी खरं सांगते पप्पा, यश मी खरंच सांगते मला आता ह्या क्षणाला कोणाची आठवण येत असेल ना तर ती नेहाची। हो यश,
नेहा हसायला हवी होती. नाही आणि तर ती नाहीये ना तर नेहाची जागा भरून काढणारी कोणीतरी या घरात असायला हवी. तरच पुन्हा आपलं घर हसरं खेळकर होईल. हो यश, यश नेहाची जागा भरून काढणारं कोणीतरी आपल्या घरात असायला हवं. तरच आपलं घर हे हसरं होईल. यश, एक गोष्ट प्लीज तुम्ही लक्षात घ्या. या घरातली नेहाची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. रादर मी ती कोणाला देऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज यापुढे माझ्या लग्नाचा विचारही करू नका प्लीज. यश, यश ऐक ना. अनुबेन, ते यशवर्धनचा कॉलबॅक आला काय? नाही आला. एकदा कॉल करून बघ नाही. तो कामात असेल करेल. नाही म्हणजे कामात नसेल आणि विसरला असेल तर? रितेश भाई, तुम्हाला किती वेळा सांगायचं? आणि असे आता हा प्रोजेक्ट कोण सांभाळते? तुम्ही ना. मग तुम्ही करा कॉल. नाही ते आपले परमपूज्य द जयंतीभाई मेहता काय बोलतात माहिती ना तुला अनुबे? बिझनेस आणि पर्सनल लाईफ यांची भेल कधीच करायची नाही. पण आमच्या अनुबेनने तर बिझनेस आणि पर्सनल लाईफची फक्त भेळच नाही, अख्खी पावभाजी करून टाकली. नाही आणि आपले जयंतीभाई मेहता आणि पण एक गोष्ट बोलतात, ती अशी की आपण ज्याच्या बरोबर बिझनेस करतो ने त्याचे वीक पॉइंट आपल्या हातात पाहिजे. बघ ना अनुबेन, ही सगळी रायव्हलरी विसरून तू चौधरींना आपल्या बरोबर जॉईंट व्हेंचर करायला भाग पाडलं. त्यांचा वीकनेस नंबर 1 आणि तो यशवर्धन चौधरी आमच्या अनुबेनशी असा सॉफ्ट 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 वागतो. वीकनेस नंबर 2. म्हणून मी म्हंटल तुला की म्हणूनच मी म्हणतेय की मला कॉल नाही करायचा. अरे अनुबेन का पण? कारण जर मी कॉल केला तर मी हळूहळू त्याच्या काय बोलली अनुबेन? काय बोलली आता? बोल ना काय नाही. अनुबेन आता बोलली नाही, पण जे बोलली नाही ना ते मला तिच्याकडून बोलवून घेता येतं. काय समजलं काय? रितेश मेहता छू, रितेश मेहता. नाही मी विचार करत नाहीये रे, पण आता परीला मी हे सगळं कसं समजवू ना तेच मला कळत नाही. ती परी आहे, इतके प्रश्न विचारेल ती की तिच्या प्रश्नांना कसं रिॲक्ट करायचं मला ह्याचंच टेन्शन आलंय. बट आय थिंक व्हॉट यू सेइंग इज राईट. मी आज नाही जात कुठे, मी घरीच थांबतो तिच्या बरोबर. तू मॅनेज कर जरा प्लीज आणि जस्ट कीप मी पोस्टेड. ओके? कसा आहे माझा फ्रेंड? तू आज घरी कस काय? ऑफिसला नाही गेलास? मी तेच तुला सांगतोय की हल्ली तू भेटतेस कुठे मला? तू इतकी बिझी झाली आहेस तुझी स्कूल आणि डान्स प्रॅक्टिस वगैरे सगळ्यांमध्ये की आपली भेटच होत नाही. म्हणून मी आज ठरवलं आज ऑफिसला दांडी, घरी थांबणार परी बरोबर. म्हणजे तू आज माझ्याबरोबर टाइम स्पेंड करणार आहे? बोल काय करायचं? पहिले मी डान्स क्लास करेन, पण मी थोडंसंच डान्स करेन. ओके. मग आपण मॉल मध्ये जाऊया, तू, मी
आणि रेवती टीचर. आणि मग आपण किड झोन मध्ये मज्जा करूया. आणि मग पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम. ओके. पण फ्रेंड, रेवती टीचरांना पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम काहीच आवडत नाही. आपण यांच्यासाठी वेगळी डिश मागवूया. ओके, आपण हे सगळं करूया. फक्त एक छोटासा चेंज आहे. म्हणजे रेवती टीचर ना आता आपल्या बरोबर काम नाही करते. का? म्हणजे काय झालंय, तिला दुसरा जॉब मिळालाय म्हणून तिला तिथे जावं लागतंय. सो ती इथे काम नाही करणार. म्हणजे ती आपल्या बरोबर इतके दिवस राहत होती म्हणून तिची आई तिला ओरडली का? अगं नाही नाही, तसं नाही काय झालेलं. तिला एक वेगळा जॉब मिळालाय, मी सांगितलं ना. सो वेगळ्या जॉब साठी तिला तिकडे काम करावं लागतं. मग ती आता आपल्याकडे काम नाही करू शकत. मग त्यांना दोन्ही नाही जमणार? नाही ना, मी विचारून बघितलं पण ते पॉसिबल नाहीये म्हणून. पण मी आहे ना. रेवती टीचर आधी कुठे होती? आधी आपण दोघंच होतो. सो आपण मस्ती करू, आपण नेहमी मज्जा करतो तशी. ओके, तुला मी, मला तू. ठीक आहे, मी रेडी होते. ओके माझा बच्चा. सॉरी नेहा, मला परीशी रेवती बद्दल आज खोटं बोलावं लागलं. आय एम रिअली सॉरी. काय रे, काय झालंय? डोकं दुखतंय का? नाही अगं, डोकं दुखत नाहीये, डोकं चक्रावून गेलंय माझं. म्हणजे? अगं ताई, तुला ती रेवती माहितीये का? परीची डान्स टीचर रेवती. ओ हा. अगं ताई, तिला पैशांसाठी यशशी लग्न करायचं होतं. किती कमाल आहे बघ. तिने तसं कॉन्ट्रॅक्ट तयार केलं होतं. याचा अर्थ असा की ती जे वागत होती, बोलत होती, ते सगळं खोटं होतं. आणि आता लग्नापर्यंत गोष्टी गेल्या होत्या तेव्हा हे उघडकीला आलंय. नाही ते यश किती फसला असता. किती डेंजर आहे. शेफाली, तुम्ही आता या वेळेला इथे? अहो, घरी जायचं सोडून इथे काय करताय? काय झालं रडायला? आत या, बसा इथे. आत या, आत तर या. बसा. एक मिनिट, आधी पाणी प्या. पाणी प्या. प्या शांतपणे पाणी. आली रडका चेहरा घेऊन परत. हिला बघितलं तरी डोकं फिरतं माझं. आता सांगा काय झालं? तर मला नेहाची खूप आठवण येते. मी जेव्हापासून अनुष्काला भेटले ना तेव्हापासून मला खूप एकटं एकटं वाटतंय. मी कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करते पण सतत नेहाचे विचार डोक्यात येत आहेत सर. कोण खरं कोण खोटं मला काही कळतच नाहीये सर. शेफाली, खरं सांगू, जेव्हा मी आणि यशनी पहिल्यांदा अनुष्काला पाहिलं ना, आम्हाला असंच झालं. आणि आता जितका त्रास तुम्हाला होतो ना तेवढाच मलाही झाला आणि यशला तर त्याहून जास्त. पण ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. हळूहळू तुमचं तुम्हालाच हे पटेल की ती आपली नेहा नाहीये, ती अनुष्का आहे. आणि तुम्हाला ओके वाटेल. समीर, मला वाटतं हिचं नाव पण ते तू आता कुणाचं नाव घेतलंस जिने यशला फसवलं म्हणालस? ती रेवती. रेवती. हिचं नाव पण ना शेफालीच्या ऐवजी रेवतीच असायला हवं होतं. म्हणजे मला नाही कळलं तू आता काय म्हणतेस. म्हणजे बघ ना किती साम्य आहे या दोघींच्या मध्ये. हिने सुद्धा काय काय नाही केलं तुला खिशात घालण्यासाठी. मला तर वाटते ही सुद्धा ना तुझ्या पैशांच्याच मागे असणार. ताई, तू हे काय बोलतेस आता? मी तुला किती वेळा सांगितले की तू आत्ताचे म्हणतेस ना शेफाली तशी मुलगी नाही, ती एक चांगली मुलगी आहे. हो, मग ही रेवती, ती मुलगी पण सुरुवातीला तुम्हाला चांगलीच वाटली होती ना, पण फसवलं ना तिने, निघाली ना ती पण फ्रॉड. आणि
हिने तर मला सुरुवातीला उघड उघड सांगितलं होतं की मला कोणीतरी असा 500 करोड रुपये असलेला मुलगा हवा होता नवरा म्हणून. 500 करोडवाला नाही तर नाही, त्याचा मित्रच आहे. मला खात्री हिच्या डोक्यात ना तेव्हापासूनच काहीतरी प्लॅन शिजत असणार आहे. मला तर वाटतंय या दोघी मिळालेल्या असणार आहेत. शेफाली, तू आणि त्या रेवतीने मिळून तर काही प्लॅन केला नाहीये ना? म्हणजे तू त्याला गटव, मी ह्याला गटवते. तो तर फसलाच आहे, पण हा अजून फसायचा बाकी आहे. आणि तूच आत्ता म्हणालास ना, तसंच पैशांसाठी लोक वाटेल त्या थराला जाऊ शकतात. आणि हिचं तर प्लॅनिंग पहिल्यापासून तसंच होतं. त्यामुळे इनफ इज इनफ. तू माझी मोठी बहिणीस म्हणून तू वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईन असं होणार नाही. एखाद्याचा अपमान करण्याला सुद्धा मर्यादा असते, ऐकून घेण्याला सुद्धा मर्यादा असते. हे काय बोलतेस तू? आणि का तुझा राग आहे तिच्यावरती एवढा? मला माहित नाही असं वाटतं तुला? मला माहितीये तू का चिडतेस तिच्यावरती आणि का असं बोलतेस तिला. कारण तुला असं वाटतं की माझं तिच्याशी लग्न होऊ नये, बरोबर ना? पण ताई, मी तुला आत्ताच सांगतो, कुणीही काहीही म्हणलं, कुणालाही काहीही वाटलं तरी सुद्धा मी ह्याच मुलीशी लग्न करणार. मग तू सोबत असलीस तरी आणि नसलीस तरी. प्रत्येकाच्या मनात एक कप्पा असतो, ज्यात कोणीतरी स्पेशल असतं. आणि अशा कप्प्यात खूप आठवणी असतात. पण मला तर अर्ध आयुष्य आठवतच नाहीये. आणि ज्या काही स्पेशल मेमरीज आहेत त्या फक्त यश बरोबर आहेत. आय नो, त्याला हेट करता करता कधी मी त्याच्या प्रेमात पडले हे मलाच माझं नाही कळलं. आणि आता हे अटॅचमेंट इतकं वाढलंय की याचा त्रास होतोय मला. आय नो, मी त्याला कधीच सांगू शकणार नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे, खूप प्रेम, मनापासून. पण जर मी हे बोलले तर माझ्या पप्पांना त्याचा खूप त्रास होईल. पप्पांना नाही आवडणार. आय थिंक दिस इज द टाइम टू बिड फेअरवेल माय लव्ह. माझ्या प्रेमाचा निरोप घ्यायची वेळ आली. तो कप्पा बंद करण्याची वेळ आली आहे. आय नो इट्स डिफिकल्ट बट आय हॅव टू. पण यश, तुला खरंच सांगायचंय मला दॅट थँक यू सो मच. थँक यू for all the memories. I love you, Yash. I love you.